उपोषण करताना मृत्यू आला तरी 72 पण आता माघार घेणार नाही अशी घोषणा पर्यावरणवादी आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांनी केली आहे। परीक्षा प्रणालीतील गैरव्यवहारांविरोधामध्ये कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी 28 जून पासून बेमुदत उपोषण सुरू केलंय। सरकारकडून दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचं त्यांनी सांगितलं। तर राजकारण पलीकडे जात सर्व राजकीय पक्षांनी भावी पिढ्यांचा विचार करावा असं आवाहन त्यांनी केलंय। लडाखबाबत केंद्र सरकारशी संवादातून तोडगा निघेल अशी आशा होती, मात्र 22 मेच्या बैठकीमध्ये निष्कर्ष लेखी स्वरूपात नोंदवण्यात आले नाहीत असंही ते म्हणालेत। त्यामुळे लडाखच्या जनतेचा सरकारवरती असलेला विश्वास डळमळीत झालेला असून सरकारने संसदेमध्ये चर्चा करावी, या मागण्यांकडे सहानुभूतीने पाहावं असंही त्यांनी म्हटलंय। आणि सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भामध्ये अधिकची माहिती देतात। सोमेश, सोनम वांगचुक यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, काय म्हणणं आहे? निश्चितच कॉकरोच जनता पार्टी ज्यांनी नीटमधील पेपर फुटीच्या अनुषंगाने आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा अशा स्वरूपाची ही मागणी आता आपण पाहू शकतो। सोनम वांगचुक स्वतः इथे उपोषणाला बसलेले आहेत आणि आज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची शुगर लेवल ही 66च्या खाली आलेली। आपल्यासोबत अभिजित दिपके पण आहेत, ज्यांनी ही चळवळ सुरू केली होती। सोनम वांगचुक सहभागी झालेत, काय त्यांच्या मागण्या आहेत आणि कधीपर्यंत हे उपोषण चालणार? सोनम वांगचुक सर जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रालयातून हटवण्यात येत नाही तोपर्यंत त्यांचं उपोषण चालू राहणार आहे। आणि आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे। त्यांची तब्येत खराब होत चालली आहे। त्यांचं शुगर 66वर आलेले, डॉक्टर म्हणले की 100वर असलं पाहिजे होतं, 100च्या अराउंड, पण 66वर आले। तर आम्हाला थोडी आता वी आर बिट वरीड अबाउट हिज हेल्थ अँड वी होप दॅट जी गव्हर्नमेंट आहे ती याची दखल घेईल। आणि गव्हर्नमेंट कशाची वाट बघते मला कळत नाही। आतापर्यंत 20 मुलांनी सुसाईड केलेलं आहे, त्यानंतरही त्यांनी काही रेजिग्नेशन दिलेलं नाही आहे, काही राजीनामा दिलेला नाही आहे। आणि आता इथं सोनम वांगचुक तर उपोषणावरच बसलेले, अजून काही स्टुडंट्सही बसलेले आहे, त्यांच्याही तब्येती खराब होत येत आहेत। तर सरकार म्हणजे कशाची वाट बघते, मला याचा प्रश्न पडला आहे आता। या प्रोटेस्टमधून उपोषणाकडे वळण्याचा कधी हा निर्णय घेण्यात आला आणि आता हे उपोषण अनिश्चितता आहे, कारण सरकारी पातळीवर निर्णय कधी होईल हे माहिती नाही, मग तरीसुद्धा सुरू राहणार नाही? या उपोषणाचा निर्णय तर सोनम सरांनी 20 तारखेलाच घेतलेला, जेव्हा ते इथं आलेले। ते म्हणले जर 26 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांनी जर राजीनामा नाही दिला तर सोनम सर हे उपोषणावर बसतील। आणि एवढी मुदत देऊन पण काही कार्यवाही नाही करण्यात आली धर्मेंद्र प्रधानावर, त्यामुळे एक शेवटचा उपाय म्हणून सोनम सर उपोषणावर बसलेले आहेत। सर आप अभी सोनम सर अभी आप कितने दिनों तक अनशन पर ये बैठेंगे और ये आपकी मांगे कब तक पूरी होगी ऐसी आशा? तर आपण पाहू शकतो की सोनम वांगचुक हे स्वतः आता माध्यमांशी बोलण्यासाठी नकार देत आहेत, परंतु जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार अशा स्वरूपाचा निर्धार इथे आंदोलकांनी केलाय। नक्कीच, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।